जळगाव जामोदमध्ये तिरंगा रॅलीत भरघोस प्रतिसाद. रॅलीतून झाला देशभक्तीचा जागर. भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ जळगाव जामोद शहरात भारतीय जनता पक्ष व सकल भारतीयाच्या वतीने आज सायंकाळी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर झाला. तिरंगा रॅली जळगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. भारतीय सैन्याने केवळ दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले नाही, तर सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याचे कामही केले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे दिनांक 19 मे रोजी भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा जागर केल्याची भावनिक उद्गार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केले. त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आपली रॅली आहे. आज इथे सर्व भारतीय कुठलाही जाती धर्म वाद न बाळगता आपण संघ त्याची फलश्रुती म्हणून आज आपण पूर्ण देशभर आपल्या सैन्याचा मनोबल वाढवण्याकरता आम्ही या रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीचा नेमका हेतू काय आहे? आपल्या भारतीय सैन्य जे 24 तास सीमेवर कडक पहारा देते आणि आपल्या भारतीय जनतेचे रक्षण करते, त्यांचं कुठेतरी मनोबल वाढवण्यासाठी की आम्ही ते एकटेच नाही, तर आम्ही पूर्ण जनता 150 कोटी लोकसंख्येचा हा देश, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहे, ही मानसिकता बळकट करण्यासाठी आजची रॅली आहे. या रॅलीचं जे नेतृत्व आहे ते महिला करतायत, काय सांगाल? नेतृत्वाचा प्रश्न नाही आहे, इथे सर्व भारतीय आहे. आपण सर्व भारतीय म्हणून आज आपण या प्रत्येक जण या रॅलीचं नेतृत्व करून आले आणि इथे काही निमंत्रण पत्रिका पाठवली नाही. स्व इच्छेने इथे हा सगळं देशभक्तीचे नागरिक जमा झाले आहेत. या रॅलीमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत, नागरिक आहेत, बरोबर आहे, आणि इथे सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे देशभक्त नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज सकाळी खामगाव येथे रॅली निघाली, तेथे तुम्ही सुद्धा प्रतिसाद होता? अतिशय चांगला प्रतिसाद होता. तिथे बाईक रॅली होती, आपली पायी रॅली हे आहे आणि तिथे चांगला नेतृत्वामध्ये चांगल्या रॅलीचं आयोजन फार मोठ्या संख्येने झालं आणि खामगावच्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमची सुद्धा रॅली ही अतिशय चांगल्या प्रमाणात चालू आहे. सर सुद्धा आहेत. अरे, देशभक्तीपर सर्वांना एकत्र यायलाच पाहिजे. जे आपल्या सैनिकांनी केलं आणि यांनी केलं, त्यामुळे तर सर्वांना अभिमान या गोष्टीचा. सर, याचे रॅलीचं नेतृत्व महिला करतात, काय सांगाल? कारण शेवटी महिलांची पॉवर, आपल्या भारतामध्ये महिलांची पॉवर वाढत आहे आणि त्याचं हे प्रतिबिंब आहे. भारताने पाकिस्तानवरती हमला करून ऑपरेशन सिंदूर राबवलं, काय सांगाल? नाही, आपण ऑपरेशन सिंदूर देण्यामागचा उद्देश हेच आहे की ज्या बरोबरतेने त्यांनी आपल्या पहिलगाममध्ये महिलांचे सिंदूर जोडला, त्याचा बदला म्हणून हे शिवसेनेचे नेते सुद्धा आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय प्रतिक्रिया आहे. या देशावर लोकांवर जो अतिरेक्यांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निमित्त मोदी सरकारने, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी घेतलेला निर्णय, त्यांच्या स्वागतार्थ आज आम्ही रॅली काढत आहोत जळगाव. सर, आपली प्रतिक्रिया. तिरंगा सब दुनिया की शान है और हम भारतीयों को इस पे अभिमान है. भारतीय सेनेने जे दैदिप्यमान यश मिळवलं, जे भारतीय सेनेने सिंदूर ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या आतंकवादाला शिकवला, त्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. मी प्रत्येक भारतीयाचं या प्रसंगी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेष करून त्या सर्व सैनिकांचं, ज्यांनी मग ती थलसेना असेल, वायुसेना असेल किंवा जलसेना असेल, त्या सर्व सेनेचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्यासोबत येथे महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू. या काय सांगाल, या रॅलीमध्ये तुम्ही बघताय? हे विजय रॅली आहे. सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे सक्सेस झालं आहे, त्यानिमित्त मी सर्व सैन्याचे आभार मानते. काय सांगाल रॅलीचं नेतृत्व करताय? ऑपरेशन सिंदूर याला आमच्या सहकार्य लाभले. हे होती जळगाव
खांदे जळगाव जामोदची रॅली याच्यामध्ये आज भारतीय आर्मीच्या समर्थनार्थ जळगाव जामोद शहर मंडळ व ग्रामीण मंडळातर्फे जळगाव जामोद शहरामध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये अनेक नागरिकांनी, अनेक लोकांनी, सामाजिक संघटनांनी अतिशय स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो. आज जळगाव जामोद येथे भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ जे तिरंगा रॅली निघाली, यामध्ये सर्व भारतीय नागरिक सहभागी झाले. त्याकरिता मी सर्वांचे आभार मानतो. आज आपणा सर्वांना माहिती आहे, भारतीय सैन्याने जो पाकिस्तानवर अटॅक केला आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर हे राबवलं. त्यामध्ये पाकिस्तानच्या ज्या अतिरेकी अड्ड्यांचा जो नायनाट केला, त्यामुळे आज सर्व भारतीयांना गर्व वाटत आहे. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारतामध्ये पूर्ण भारतभर ह्या तिरंगा रॅल्या निघत आहे. ह्या तिरंगा रॅल्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद. आज शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जळगाव जामोद शहरातील सर्व नागरिकांनी व भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व मित्रपक्षांनी यामध्ये सहभाग घेतला. मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काही दोन आठवड्यापूर्वी जो पहलगामला हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये भारताचे निष्पाप लोकांवर त्यांनी पाकिस्तानने हल्ला केला आणि 26 लोक त्याच्यात मृत्युमुखी पावले. आणि ते पूर्ण खंत भारताला होती की बा अशी नेहमी घुसखोरी करून पाकिस्तान भारतावर हल्ला करत आहे. त्यांच्यावर अटॅक करून मोदीजींनी सिंदूर ऑपरेशन हे पाकिस्तानवर घुसून त्या लोकांचे एअरपोर्ट नष्ट केले. आणि हे भारतवासियांसाठी गर्वाची गोष्ट आहे की बा नेहमी पाकिस्तान अशा घुसखोर हल्ले करून निष्पाप लोकांचा बळी घेतो. आणि 2 वेळेस आणि मागच्याही वेळेस असंच मोदीजींनी एअर अटॅक करून त्यांचे मुंहतोड जवाब त्यांना दिला होता. आणि आज जळगाव शहरामध्ये त्यांच्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने शहर व ग्रामीण व भारतीय नागरिक आणि देशभक्त सर्व या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होऊन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जळगाव शहरामध्ये मिळाला. आणि सर्व देशभक्त या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले. त्यांचे मी आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. आज भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ जळगाव जामोद शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो व मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी जो हल्ला झाला, भ्याड हल्ला, त्याच्या विरोधामध्ये भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवणं, त्याच्यामध्ये आपण बरेचसे पाकिस्तानी आतंकवादी जे कॅम्प आहे ते उद्ध्वस्त केले आणि बरेचसे त्यांचे बऱ्याच प्रमाणात एअरबससुद्धा आपण उद्ध्वस्त केले. आणि त्या सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण जळगाव शहरामध्ये भव्य अशी तिरंगा यात्रा रॅली काढलेली होती. आणि तिचा समारोप आपण रेस्ट हाऊस इथे करण्यात आला. त्याबद्दल ज्या जळगाववासियांनी जो उत्स्फूर्त सहभाग दर्शवला, त्याबद्दल सर्व जळगाव नगरवासियांचे अभिवादन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.